श्री स्वामी समर्थ. तरी मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी रेशन भरायला जाणार आहे सामान घरातलं पावसाच्या आधी. तर गेली होती मी काल चिपळूणला गेलो होतो आम्ही मॉलमध्ये. तर तिथूनच मी आणलं होतं बरंच सामान. हे सामान कितीचं आहे मला कमेंट करून सांगाच, मी व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगेन हे कितीचं आहे ते. तर तांदूळ वगैरे भरले होते, डाळीसुद्धा भरपूर प्रकारच्या भरल्या होत्या कारण जायला नको सारखं सारखं पावसात खाली. मे महिना चालू आहे, मे महिना अजून संपला पण नाही, 10 दिवस बाकी आहे. तरी पाऊस इथे कोकणात चालू झालेला आहे, माहीत नाही पुढे कसं होणार आहे. तर सगळ्या डाळी मी 1-1 किलो भरून घेतलेल्या आहेत कडधान्य, कारण भाजी नसली तरी पण कडधान्यावरती काम होऊ शकतं म्हणून. शॅम्पू पण एक्स्ट्रा स्टॉकमध्ये भरलेले आहेत. या ज्या कॉलिनच्या बाटल्या आहेत आणि डिशवॉश बार जे लिक्विड होतं ते पण मला आहे ना खूप स्वस्तात भेटलेलं आहे. 100 रुपयाला 2 भेटलेले आहेत. तर शॅम्पू पण आणि साबणसुद्धा. तर सगळ्यात आधी मी साखर भरायला घेतली कारण माझी आधीची 1-1.5 किलो साखर होती आणि मी काल येताना परत 6 किलो साखर भरली होती 2-2 किलोचे. तर म्हटलं डब्यात जागा नव्हती होत म्हणून मी आधी ही डब्यात काढून घेतली. एक्स्ट्रामध्ये हा डब्बा आहे आणि जो रेग्युलरला असतो माझा साखरेचा डब्बा तो पण मी फुल भरून ठेवला आणि जेवढी स्टीलच्या डब्यात बसत होती ना साखर तेवढी मी ठेवली भरून. आणि नंतर निरमासुद्धा घेतला भरून कारण जास्त जागा नाही आहे कुठं ठेवू हे सर्व, म्हणून जे ते ज्या ज्या डब्यामध्ये आहे जिथलं ते भरून घेतलं. निरमासुद्धा भरून घेतला मी. आणि निरमा मी आता चेंज केलेला आहे, लिंबूचा आहे पतंजलीचा. बघू हा कसा आहे, हा चांगला असेल तर नेक्स्ट टाईम मी हाच यूज करीन. तर आणि मी तांदूळसुद्धा भरले होते यावेळी कारण रेशनचा खाऊन मला कंटाळा आला होता भरपूर. आणि गहूसुद्धा भरलेले आहेत. आणि यांनी बॅगसुद्धा घेतली त्यामुळे थोडं बिल झालं. आणि तेलाचा डब्बा त्याचेच 1200 रुपये झाले तिथे. तर हे पोहे वगैरे पण मी एक्स्ट्रा स्टॉकमध्ये भरून ठेवलेलं होतं कारण पावसामध्ये इथे भरपूर पाऊस असतो आणि खूप त्रास होतो यांनासुद्धा गाडीवरून जाताना. त्यामुळे नको म्हटलं, काही जायची गरज नाही आहे पावसा पाण्यातून खाली. एक्स्ट्रा भरून ठेव, 2 महिने जरी गेले तरी काही टेन्शन नाही आहे. नंतर पाऊस कमीच होतो. मी हा एक काल स्टीलचा डब्बा घेतला होता 150 रुपयाला. तर कसा आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण मला तर खूप आवडला होता. आणि याच्यामध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी भरत होती त्यामुळे खूप लांब होत्या म्हणून मी अशी इथूनच लांब होऊन घेत होती कारण उठायचा बसायचा मला आला होता खूप कंटाळा. आणि त्यात हे डबे जे भरलेले होते ना ते मला आज जाऊन पुन्हा लावायचे होते. कपडे होते, भांडी, लादी, सगळीच माझी कामं तशी होती. आणि जास्त टेन्शन तर आलं होतं मला कपड्यांचं कारण इथे आभाळच मला दिसत नाही आहे. जशी मी मुंबईवरून आली आहे ना तसं इथे ऊनच दिसत नाही आहे, नुसतं आभाळच आहे. कपडे सुकायचं खूप मुश्किल झालेलं आहे. आता काय गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा घरात मला रशी बांधून ठेवावी लागणार आहे कारण कपडे सुकत नाही आहेत बाहेर आणि वाससुद्धा यायला लागला आहे कपड्यांना असा कुबट असा. सकाळीच मला मिस्टर बोलत होते. तर आता दुसरं काही ऑप्शन नाही आहे.